नमस्कार मित्रांनो, मी जयकर मांडके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो। मित्रांनो, आज मी आपल्यासमोर इयत्ता 9वीच्या इंग्लिशच्या पुस्तकातील जे तिसरं युनिट आहे त्यातील तिसरी पोयम 3.3 टू अ बटरफ्लाय ही सादर करणार आहे। पेज नंबर 78 वर ही कविता आहे। माझ्यासमोर इथं पुस्तक आहे, तुम्हाला मात्र पुस्तकाची गरज भासणार आहे। तर विल्यम वर्ड्सवर्थ या इंग्लिशमधील प्रख्यात अशा असलेल्या कवीची ही कविता आहे। तर मग चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। पेज नंबर 78 टू अ बटरफ्लाय। To a butterfly, stay near me, do not take thy flight. आता हे कवी फुलपाखराला ते असं सांगतायत, फुलपाखराला उद्देशून बोलतायत। ते त्याला असं म्हणतायत की स्टे नियर मी, डू नॉट टेक दाय फ्लाइट। आता दाय हे ओल्ड इंग्लिश आहे। दाय या शब्दाचा अर्थ युअर असा होतो। तर हे फुलपाखरा, तू माझ्याजवळच थांब, तू काय करू नकोस, तर तू तुझं फ्लाइट उड्डाण घेऊ नकोस, म्हणजे इथून उडून जाऊ नकोस असं त्यांना सांगायचं आहे। अ लिटल लॉंगर स्टे इन साइट। तू काय करतो, तू माझ्या दृष्टीसमोर, माझ्या दृष्टीसमोर तू आणखी थोडा वेळ काय कर, तर हे फुलपाखरा, तर तू थांब असं कवी म्हणतायत। त्यापुढं मच कॉन्व्हर्स डू आय फाइंड इन दी। दी या शब्दाचा अर्थ यू हे जुनं इंग्रजी आहे, हे लक्षात असू द्या। दी म्हणजे यू। तर ते असं म्हणतात पुढं की मला तुझ्याशी खूप काही असं मला संभाषण साधायचं आहे, संभाषण तुझ्या सोबत मला करायचं आहे। तुझ्यामध्ये मला असं काहीतरी खूप संवाद मला सापडतोय असं त्यांना सांगायचं आहे। म्हणजेच काय, तर हे फुलपाखरा, तू दूर माझ्यापासून उडून जाऊ नकोस, तू माझ्याजवळच थांब, मला तुझ्याशी आणखी खूप काही मला तुझ्याशी बोलायचं आहे, तुझ्याशी मला संवाद करायचा आहे। हिस्टोरियन ऑफ माय इन्फॅन्सी। इन्फॅन्सी म्हणजे बाल्यावस्था। तर तू काय, तर तू माझ्या बाल्यावस्थेचा तू हिस्टोरियन आहेस, म्हणजे इतिहासकार आहेस। हे फुलपाखरा, तू माझ्या बाल्यावस्थेचा इतिहासकार आहेस। फ्लोट नियर मी, डू नॉट येट डिपार्ट। तर तू माझ्या जवळच तरंगत राहा, उडत राहा, म्हणजे उडत राहा। डू नॉट येट डिपार्ट, तर तू माझ्यापासून दूर अजिबात जाऊ नकोस, तू माझ्यापासून दूर जाऊ नकोस, माझ्या जवळच उडत राहा, माझ्या आसपासच उडत राहा। डेड टाइम्स रिवाइव इन दी। आता डेड टाइम्स या शब्दाचा अर्थ लेखकाचा भूतकाळ, होऊन गेलेला काळ। म्हणजे लेखकाचा जो भूतकाळ आहे, गतकाल आहे, तो तुझ्या सोबत, दीचा अर्थ यू, म्हणजे तो तुझ्या सोबत काय होतोय, तर तो रिवाइव होतोय, म्हणजे त्याचं पुनरुज्जीवित होतोय, तो पुनर्चलित होतोय। म्हणजे काय, तर माझा गेलेला भूतकाळ तुझ्यासोबत मला परत एकदा अनुभवायस मिळतोय, म्हणजेच तो गेलेला माझा भूतकाळ मला परत एकदा अनुभवायस मिळतोय असं इथं कवींना सांगायचं आहे। त्यापुढे बघूयात। दाऊ ब्रिंग्स्ट गे क्रिचर ॲज दाऊ आर्ट।
आता दाऊ या शब्दाचा अर्थ यू, ब्रिंग्स या शब्दाचा अर्थ ब्रिंग आणि आर्ट या शब्दाचा अर्थ आहे आर. तर ते असं म्हणतात, तर तू एक आनंद आणणारा असं क्रिएचर आहेस तू, म्हणजे जीव आहेस. तू काय करतोय तर तू माझ्या जीवनामध्ये एक प्रकारचा आनंद आणणारा असा एक तू जीव आहेस. म्हणजे तुझ्याकडं पाहिल्यानंतर माझ्या आठवणींना उजाळा मिळतोय, माझा गेलेला भूतकाळ ताजा होतोय तुझ्यामुळं, आणि ज्यामुळं तू माझ्या जीवनामध्ये एक आनंद आणणारा असा एक तू जीव आहेस, असं लेखक त्या फुलपाखराला म्हणत आहे. अ सॉलम इमेज टू माय हार्ट माय फादर्स फॅमिली. सॉलम म्हणजे गंभीर. तर माझ्या हृदयामध्ये एक गंभीर अशी एक प्रतिमा आहे. ती कुठली प्रतिमा आहे तर माय फादर्स फॅमिली, माझ्या वडिलांच्या कुटुंबाची एक गंभीर अशी प्रतिमा माझ्या हृदयामध्ये आहे. आणि ही सगळी आठवण एका साठवणीसारखी आहे, आणि जी आठवण मला तुझ्या सोबत ती आठवण पुनरुज्जीवन होत आहे, तिला पुनरुज्जीवन मिळत आहे, किंवा ती आठवण परत एकदा जिवंत होती आहे, जागी होत आहे. आणि म्हणून हे फुलपाखरा, तर तू माझ्यासोबत इथंच थांब. तू माझ्या बाल्यावस्थेचा तू इतिहासकार आहेस, म्हणजेच तू एक प्रकारचा माझ्या बाल्यावस्थेचा साक्षीदार आहेस. आणि तू माझ्यापासून दूर उडून जाऊ नकोस, तुझ्याशी मला खूप काही गप्पा मारायच्या आहेत, असं विल्यम वर्ड्सवर्थ फुलपाखराला उद्देशून पहिल्या स्टांजामध्ये ते म्हणत आहेत. पुढे बघा, ओ प्लेझंट वेअर द डेज. ते पुढे असं म्हणतायत, द टाइम वेन इन आवर चाइल्डिश प्लेज. तर ते जे माझ्या बाल्यावस्थेमधले अत्यंत आनंददायी, अतिशय आनंददायी, कितीतरी सुरेख असे ते माझ्या बाल्यावस्थेमधले दिवस होते. द टाइम वेन इन आवर चाइल्डिश प्ले. आणि तो जो होता तो आपले चाइल्डिश प्ले, म्हणजे बालपणातील जे छोटे छोटे काही खेळ असतात, जे बालिशपणाचे वाटतील मोठ्या माणसांना, ते बालिशपणाचे वाटतात, चाइल्डिश वाटतात, पण तरी सुद्धा ते खेळ त्या बालकासाठी खूपच आनंददायक असे असतात. असे खेळ असणारा, बालिश खेळ असणारा, बाल्यावस्थेतील खेळ असणारा, ते अत्यंत आनंददायक असे काही ते दिवस होते, तो वेळ होता. माय सिस्टर एमिलिन अँड आय टुगेदर चेस द बटरफ्लाय. आता तो नेमका तो खेळ काय होता तर माझी बहीण एमिलिन आणि मी, आम्ही दोघंही एकत्रितपणे आम्ही फुलपाखराच्या पाठीमागे धावत होतो, त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होतो, फुलपाखराच्या पाठीमागे धावत होतो. आणि हे आमच्यासाठी अतिशय आनंददायी असे ते दिवस होते, असं इथं कवी म्हणत आहेत. अ वेरी हंटर डिड आय रश अपॉन द प्रे विथ लीव्स अँड स्प्रिंग्स. तर मी त्यावेळेला एखादा शिकारी जसा आपल्या प्रे म्हणजे शिकार, आपल्या शिकारीवर जसं वेगात उडी मारतो किंवा अचानक एकदम उसळी घेतो किंवा झडप घेत असतो, त्यासारखं आम्ही जणू शिकारीच होतो आणि त्या फुलपाखरांचा आम्ही पाठलाग करत होतो, असं इथं कवी सांगतायत. लिप्स म्हणजे उडी घेणं, स्प्रिंग्स म्हणजे एकदम उडी घेणं किंवा उसळून वर येणं. तर अशा प्रकारे आम्ही प्रे म्हणजे प्रे या शब्दाचा अर्थ भक्ष्य किंवा शिकार, म्हणजे एखादा शिकारी जसं शिकारीवरती झडप घालतो, उडी मारून त्याच्या पाठीमागं धावत असतो, तसं आम्ही या फुलपाखराच्या पाठीमागं ते शिकाऱ्यासारखं धावत होतो, आम्ही पळत होतो. कोण कोण तर लेखकाची बहीण एमिलिन आणि कवीची बहीण एमिलिन आणि स्वतः कवी. आय फॉलोड ऑन फ्रॉम बार टू बुश
आता मी कुठून कुठपर्यंत त्याचा पाठलाग, त्याच्या पाठीमागे कुठून कुठपर्यंत धावत होतो, तर फ्रॉम बार्क टू बुश, आता फ्रॉम ब्रेक टू बुश, BRAKE ब्रेक आहे. आय फॉलोड ऑन फ्रॉम ब्रेक टू बुश. ब्रेक या शब्दाचा अर्थ अ प्लेस ओव्हरग्रोन विथ बुशेस, अशी एखादी ठिकाण की जिथं अनेक बुशेस उगवलेले आहेत. म्हणजे काय, तर दाट अशी झाडं झुडपं असलेल्या जागेपासनं आम्ही झुडपांपर्यंत आम्ही त्या फुलपाखराचा पाठलाग करत होतो. ब्रेक या शब्दाचा अर्थ अ प्लेस ओव्हरग्रोन विथ बुशेस, म्हणजे जिथं झुडपं, झाडी झुडपं असलेली जागा, त्या झाडी झुडपं असलेल्या जागेपासून झुडपांपर्यंत आम्ही त्या फुलपाखराचा पाठलाग करत असायचो. बट शी, पण ती म्हणजे कवीची बहीण, गॉड लव्ह हर. आता गॉड लव्ह हर म्हणजे काय, तर परमेश्वर या प्रत्येक प्राणीमात्रांवरती परमेश्वराचं प्रेम असतं. म्हणजेच गॉड लव्हज एनीवन. जसं गॉड ब्लेस यू असतं तसं गॉड लव्ह हर असं असावं असं मला वाटतं. परमेश्वराचं प्रत्येकावरती प्रेम होतं, तसंच तिच्यावरती सुद्धा परमेश्वराचं प्रेम होतं. फिअर टू ब्रश, पण तिला मात्र भीती वाटत होती. कशाची, तर टू ब्रश, साफ करण्याची. ब्रशने एखादी गोष्ट साफ करणं. कशाची बघा, द डस्ट फ्रॉम ऑफ इट्स विंग्स. तिला मात्र फुलपाखरांच्या पंखांवरती जे रंग असतात त्या रंगांना हात लावणं, म्हणजे इथं कवीनं त्या फुलपाखरांचे पंख झाडल्यासारखं असंच कदाचित त्यांना सांगायचं असेल. तर तिच्या बहिणीला त्या फुलपाखरांच्या पंखांना ते पंख झटकायला ती घाबरायची. कोण, तर कवीची बहीण एमिलीन ते फुलपाखरांचे पंख झटकायला, झाडायला तिला भीती वाटायची. म्हणजे कवी बरोबर त्यांची बहीण एमिलीन ही फुलपाखराचा पाठलाग करत होती. पण फुलपाखराचा पाठलाग केल्यानंतर त्याला पकडणं, आता लहान मुलं फुलपाखरांना पकडण्यामध्ये त्यांना आनंद असतो. तुम्हाला माहित आहे, बऱ्याचदा फुलपाखराचं पंख पकडायला गेले की ते तुटून आपल्या हातामध्ये येतं. कारण का, तर ते खूपच नाजूक असतं. किंवा पकडायला गेलात की ते फुलपाखरू पटकन उडून जातं आणि त्याच्या बोटावर, त्याच्या पंखांवरचे रंग आपल्या बोटांवरती ते सोडून जातं. म्हणजे बघा, तर हे करायला, असं करायला तिला भीती वाटत होती. आणि म्हणूनच गॉड लव्ह हर. आणि परमेश्वर जसं इतरांवरती प्रेम करतो तसं परमेश्वराचं सुद्धा तिच्यावरती सुद्धा प्रेम होतं. आणि तिला मात्र फुलपाखराचे ते पंख, त्याच्यावरचा रंग तिला झाडायला, तिचे पंख झाडायला, ते डस्ट ऑफ करायला म्हणजे झटकून टाकायला तिला मात्र भीती वाटत होती, असं इथं कवी विल्यम वर्ड्सवर्थ म्हणतायत असं मला वाटतं. ती का घाबरत असावी, तर ते फुलपाखराच्या त्या पंखाला हात लावायला ती घाबरत असावी. आणि फुलपाखराच्या पंखाला हात लावणं म्हणजे ती डस्ट ऑफ करायला, म्हणजे तिला ते पंख झाडायला तिला भीती वाटत असावी, असं त्यांना सांगायचं असेल, असं माझं मत आहे बहुधा. तर मित्रांनो, विल्यम वर्ड्सवर्थ नावाच्या अत्यंत इंग्रजीमधील नावाजलेल्या कवीची ही खूप सुंदर छान अशी कविता आहे. फुलपाखराचं अत्यंत छान सुंदर वर्णन आणि कवीच्या बालपणाचं वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे. निश्चितच तुम्हाला माझा प्रयत्न आवडला असेल. कृपया माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझा व्हिडिओ शेअर करा. तुम्ही अजूनही जर माझा चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया तो सबस्क्राईब करा. या व्हिडिओच्या खाली लाल बटन आहे सबस्क्राईब नावाचं, ते बटन दाबा. त्यानंतर घंटीचं चित्र दाबा, म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून अगदी धन्यवाद मित्रांनो.